विनंती करण्यात येते की गावातील दलित वस्तीमधील रस्ते, नाल्या आणि पाणी प्रश्न हे मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने लोक परेशान आहेत. अंगणवाडीमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत, शौचालय, फॅन नाही, स्वच्छता नाही. ग्रामपंचायतच्या निधीचा वापर ज्या त्या कामासाठी वापर करण्यात यावा ही विनंती. अंगणवाडीचे शौचालय आहे तिथं वाळू टाकण्यात आलेले आहे. अंगणवाडीला फॅन नाही आहे, याची ग्रामपंचायतची आपली इमारत सुद्धा वाढवण्यात यावी. आणि जो काही दलित वस्तीसाठी निधी आहे, जो महिलासाठी 15% निधी आहे, जो दलित वस्तीसाठी किती असतो 15% असतो, तर तो निधी त्याला वापरण्यात यावा. आणि पाणी फिल्टरचं जे आहे तर ते प्रत्येक घरात जल जीवन मिशन जी योजना आहे त्या योजना 67 लाखाची आपल्या गावात आलेली, मंजूर झालेली. तर त्या 67 लाख योजनेतून प्रत्येक घरामध्ये दररोज पाणी जरी नाही आलं तर एक 2 दिवसाला या वस्तीवर, 2 दिवसाला त्या वस्तीवर, 2 दिवसाला त्या वस्तीवर असं जर सोडलं तर गावाचा प्रश्न सुटेल. कारण आता पाणी एसटीतून कुणी आणले? आम्ही आणलंय. आणि एसटीतून पाणी आणायला लागले. फिल्टर तिकडे फिल्टर तिकडे बसवलेला असल्यामुळे त्याच्यामुळं हा, तर मग ते गाव घरोघरी पाणी गेलं पाहिजे. आता ज्यांच्या घरात, आता ही बाई विधवा आहे, पोरं पुण्याला मुंबईला राहतात, त्यांनी कसं पाणी आणायचं? ज्यांच्या घरात गडी माणूस ते जाऊन आणतील पाणी. पाण्याचा प्रश्न म्हणजे की महिला जास्त आपल्याकडे पुढे येतात. त्याच्यामुळं स्वच्छ पाणी त्यांना मिळावं आणि पाण्याची सोय कायमची त्यांची व्हावी. ज्या विधवा परित्यक्त महिला आहेत त्यांना घरकुल सुद्धा देण्यात यावे. लाईटीचं जर भरत भाऊ म्हणतात की लाईट आपल्याकडे व्होल्टेज कमी असल्यामुळे पाणी ओढत नाही मोटर, तर आपल्याला ते काय म्हणतात ते व्होल्टेज वाढवण्याच्या संदर्भातलं काहीतरी करा. आम्हाला ते कळत नाही, पण तेवढं जर केलं तर होऊन जाईल. आपण सगळ्यांनी मिळून केलं तर होऊन जाईल का? हो. आणि याच्यामध्ये असा विरोध वगैरे असं काही नाही. बरोबर, आपल्याला सगळ्यांना मिळून आपण करूया. माझी संस्था, आमची संस्था, आपलीच संस्था आहे, आपण मिळून काम करूया, एवढंच मला म्हणायचं. तर हे आता दलित वस्तीचे थकीत रस्ते राहिलेले ते लोकांना त्रास होतो. त्रास नाही झाला पाहिजे. आणि त्यांच्याकडे जे 7-8 दिवसाला जे पाणी येतं, तर मला असं वाटतं की 4-5 दिवसाला म्हणजे तो लाईटचा प्रॉब्लेम हे झाल्याच्या नंतर, आणि ते रस्ते आणि नाल्यांचं जे पाणी, जे आता रोड बांधले तिकडून पण वरून पाणी जातं, त्याचं पण काहीतरी झालं पाहिजे ना. आणि हे फिल्टर बसेस जणू हे सुरू केलं फिल्टर, तर समजा तिथं लघवी हे माणसं करतात ना जणू, तर ते जरा उचलून घेतलं पाहिजे असं. हो, नाही ना, हा नाही ना, तिथं स्वच्छता पाहिजे सगळ्यांनी हे कर. शोष खड्डे केलेत म्हणे, पण दलित वस्तीसाठी सुद्धा एक वेगळा शोष खड्डे म्हणजे देण्यात यावे. कारण तिकडून यांना त्यांना कचरे, हा, ते पण आपल्याला शोष खड्ड्याचं जे आहे, इथं जसे 2-3 बांधले तसे तिकडे 1-2 बांधा, ठीक आहे ना. आता हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, आम्ही त्यांच्या समोरच सांगायला लागलो, बरोबर आहे का नाही? तुमचं काम हे करून घ्यायचं. बहुत